फ्रेंड. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आमची बेबी पिला हा मन. वेलकम बॅक टू माय चॅनेल म्हणा. म्हण ना हॅलो. वेलकम बॅक इकलं 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 बघ. अरे पिला इकडं बघ ना. याला बघतच नाही तर काय करावं त्याच्यामध्ये. तिकडच बघती. आय डंगरी डंगरी म्हातारी. हा आता शिक बघितलं. हा हॅलो मन पैत्रीला आपल्या हॅलो मन. यायला दुसरीकडेच बघती. हा हेलो फ्रेंड, हमारी बहन आहे. ये पिठा का डब्बा खराब झालंय सगळं. पीठ लावून ठेवले त्याला. का पीठ लावलंय सगळं डब्याला. मग आता भाकरी करते. तुकडे भिजवलेत. हॅलो फ्रेंड, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या बेबीसाठी. बघा आज आमचं बेबीन मी आज ब्लॉग बनवायला सुरुवात केली आज. तर नव्याने सुरुवात केली. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. तर हा लाईक करा आमच्या बेबी सोबत. आय 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 आय. तर आम्ही सर्वजण आता आजारी पडलोय बघा. उन्हाळ्याचं कोण आजारी पडतं काय? जर आलाय आपला. पिवडीला दवाखान्याला नेलंय. तिला काना माग बँड आलाय ग. काय बी सांग आता. होय म्हणा. आजारी पडली, रडत होती सकाळपासून. अगं बघ की मग दवाखान्यात नाही की तिला. नेलंय की आता पिवडीच्या पप्पाने. मोऱ्यात दवाखान्यात चांगलं नसतंय ते. बलदोटामध्ये नेलं. लय दुखतंय ते. आणि 1.5 वर्षाची तवा का इथं गळाला चालता असं लिंबा एवढं फोड. कोणाला? तुला का? तिला आलत, मला नाही बाय कधी आलं. जलते उष्णतेने होत आहे हा. उन्हात फिरल्यामुळं जास्त. कशाला फिरायचं उगीच? घरा फिरती खेडेगावाच्या नाही सारखं. द्यायचं. खेडेगावात कोण फिरत नाही आजकाल पुरी. तर हा आहे आमच्या गरीब बहिणीचा गरीब संसार, छोटासा संसार. तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा किचन आहे हे तिचं. तर मिरची आणायच्या होती मी निवडून तर ठेवली असती. त्या दिवशी चटणी देऊन अजून चटणी मागायला आली ती पोरं माझ्या घरी काल. तरी म्हणलं पुढे चटणी तरी म्हणलं चटणी कुठं आहे. हा. हो चटणी कुठलं होतं हा. तवा चटणी मागायला आली ती. काहीतरी आणलं असं काल ते मी दिली ती मास. मास दिलती ना. हा मी गावाकडनं आणलं होतं. मासा दिलं ना अजून चटणी मागायला आली. दिलं 5 चमचा चटणी. हा. पण त्या दिवशी कप भरून दिली चटणी. ह्याला काय अर्थ आहे मग सांग बरं तू. होतं की त्याला वाटलं असलं हिरे. त्याला वाटलं नाही आमची चटणी चांगली असते म्हणून मागायला आलाय. हा. तच काढून आली चटणी. चांगली आहे का सांग बरं तू. काळ कसं तरी. चांगली नाही. चांगली चटणी. अशी कुठे चटणी एकत्री सारखी. एकत्रित चांगलं नाही. हा चांगलं आहे ते बिन. चांगलं हा. मला माहिती. मग मिरची आणून ठेवल्या असतात मी इचून ही निवडून ठेवली असतं का नाही. रागा आणते आता. कधी आणते काय माहित. 5-6 महिन्याला चटणी आणली नाही तो. हा चटणी नाही काय ही मिरची मान. तीच की मग चटणीच नाही आणली. पण म्हातारीला त्या दिवशी पाठवून दिली गावाकडे चटणी मी थोडी त्यातली. हो बाय. मग काय तर तिला बी नाही का? नाही की त्यांची बी संपली. माझी संपली. अजून बनवावं लागते मला डबल. उन्हाळ्याची भाकरी खात नाहीत पोरं. खाय का खात नाही ते. ताजं लागतं. मटण लागतंय खायला त्यांना. हा. मटण लागतंय खायला त्यांना आहे ना. उद्या जायचं का मग कुठं गावाला? का हाय देव देव. जा बाई मला नाही यायचं दुसऱ्याच्या गावाला. तू जा. काय मला कोणी सांगितलं बी नाही काय करायचं तरी. हाय त्याला म्हटलं की सो बघू दे ना. आपली रियालिटी आहे का. तिला बोलवलंय मला बोलवलं नाही. बिना बोलवता कुठे जाऊ मी देवाला कुणाच्या. आहे का नाही. आमच्या मावस बहिणीचं हाय देव वडनेरला इथं वडनेरला. हा तर माझा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतं. हसू बिसू येतं का नाही. मस्त वाटतं का नाही. छान वाटतं का नाही. आता माझ्या कपड्यावर जाऊ नका कारण तेवढा माझ्याकडे बिलकुल अजिबात टाइम नसतो. कारण मी रोज जगाच घालते आणि फिरत नाही तशी. लेकराला मी खेळवते म्हणावं लागेल. माझी बहीण म्हणते मी काय बी बोलते आहे ना. आता बहीण म्हणते मला भरतीची परीक्षा अभ्यास कर म्हणते. आता 2 लेकरं सांभाळून कधी अभ्यास करावं. झोप लागते मला 2 लेकरं सांभाळूनच. वैतागून जाते मी. ही डोकं माझं ही होत आहे. परत झोपी जात आहे डोकं ऑटोमॅटिक.
असं होतंय, दमून जाते मी, थकून जाते. कधी अभ्यास करावा ग सांग. आ? अभ्यास करायचा असतो. आता कपडे तर आल्यावर शिवतेच आहे, पण लेकरांना सांभाळते. 35 वर्षापर्यंत आला उठायची. 40 पर्यंत आहे मस्त. नाही 40 आहे की 35 पर्यंत. कास्टवाल्यांना 40 पर्यंत आहे. कुणाला काही काष्टच आहे की? मराठ्यांना कुठं कास्ट आहे? मराठ्यांना आहे. नाही त्याला काष्ट सर्टिफिकेट असते की नाही. अगं त्यांना असतं कुठं हा. नसतंय त्यांना. जे कास्ट मध्ये आहेत ना त्यांनाच 5 वर्ष वाढवून आहे फक्त. खरं. हा चांगलं आहे की अगं मग. हो चांगलंय. अभ्यास करावा लागतं. अभ्यास करावा लागते सर काही नाही. मग काय उगं करायचं नुकच परत सगळं पैसे वाया जायचं. फॉर्म भरायला किती फी आहे? 1000 रुपये फी आहे. 1000 रुपये. आणि यायला जायला 1000 रुपये. 2000 गेलं मग खड्ड्यात. आणि जर वेळेस तसं 2-2 हजारच लागतेत. होय. हा आणि जर बाहेर पुण्या मुंबईला असलं तर 3-4 हजार रुपये खर्च आहे मग जायला यायला. तुला पाठवणार त्याच पैसे. मी नाही काय जाणार. मलाच भीती वाटते. गाडी भेटेल का नाही, गाडी कुठं जाते, ती गाडी कुठं जाते. पोरांनी जायचं असतंय. रूम मालकाचं पोरग गेलं की एकटाच काल मुंबईला जाऊन आलाय ती तर. हा पल्ली होती का नाही आता मुंबईला भरती निघली होती. मग पोलीस भरती. पोरं ऐकतच नाही ते फॉर्म भरा म्हणलं. आर्मीच निघली की आता भरती. आता मग काय हे बघा मैत्रीण, माझी बहीण म्हणते बर नाही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भर, कुठं ना कुठं लागन नोकरी. आता माझा अभ्यासात 0 आहे तर कसं काय लागत सांगा बरं. इतकं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे तिथं, काय सांगायचंय तुम्हाला. 7-7, 8-8 वर्ष प्रॅक्टिस केलेले, अभ्यास केलेले तिथं फेल होतात. माझा 0 अभ्यास आहे, मी कसं काय जाऊ शकते. नशिबाचा खेळ समजा. नशिबानं साथ द्यायचीच असेल ना, लक असेल तर पाठीमागच द्यायला पाहिजे होतं नशीब. एवढा उशीर नसता लागला नशीब जर असतं तर. हे बरोबर आहे का नाही? ऐ बरोबर आहे. हा तुझंच खरं म्हणते. मग तुझंच खरं. खरं तर खरं. खरंच आहे. लक जर असतं ना तर पाठीमागच साथ दिली असती नशिबानं. नशिबाचा खेळ कोणाला कळलाय सांगा. हा नशिबाचा झोलमेल. हेलो फ्रेंड, ये हमारी बहना है, अभी भाकर बना रही है तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब कर दीजिए. ये हमारा बेबी है, बेबी गर्ल है. और मोटी भी बड़ी भी बेबी गर्ल है. 2 बेबी गर्ल हुए हैं. तो ठीक है, ये इतनी जवारी हुई है हमारे बहना को. 4 पोती जवारी हुई है. तो खाना खाने आओ हमारे घर. एंटरटेनमेंट करायचं कसं मग सांग. काहीतरी बोलावं लागेल काय त्यात. 4 ठिकी ज्वारी झाल्यात बघा. त्यातलं मला पहिली बरं दिली बघ त्या दिवशी खायला ज्वारी. आता काय नाही मग तुकडं करायचं. दाखवते मी तुकडं काय पण. या बघा आता ही हुनमायचं आहे म्हणजे आता ही हुनमायचं आहे. चानू तुला कळलं का ग? तुला कळलं का ग? आता हे हुनमायचं आहे माहिती काय बोलते. आजच एवढी हसली असेल मी, कधी हसत नाही बरं का. पुन्हाचं नाही म्हणे चुरायचं म्हणायचं. कळलं असेल त्यांना आता येऊन माहिती म्हणजे. बारीक होत्यात मग कांदा लसूण इकडे टाकायचं ह्याच्यामध्ये आणि खायचं. माणसाने हसायला पाहिजे. ज्वारी महाग आहे भरपूर, कसं टाकून द्यायचं. हा ज्वारी महाग आहे बरोबर. हाय म्हणून. चला आमचा ब्लॉग बनला आता एवढ्यातच. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला ओ पटापट करा लाईक आणि शेअर सबस्क्राईब. गाडी घेईल एखादी तेवढ्या पेमेंटनी तुमच्यापर्यंत येईल मी पण भेटायला. मग कुठं आधी मध्ये दिसलं तर तुम्ही हाय बाय करसाल, माझ्या व्हिडिओ मध्ये असाल. ओके.